शुभ प्रभात माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनो. आता मी आली आहे माझ्या अलिबाग या गावी. अलिबागमध्ये पेझारी हे माझं सुंदर असं गाव आहे. हे बघा, मी दाखवते व्हिडिओमध्ये तुम्हाला. हे माझं गाव आहे आणि हे आता आमचं घर आहे. इथे आमची जे एक जागा होती, इथे आम्ही असं छानसं घर बांधलेलं आहे आणि ही सुंदर फुलं लावलेली आहेत. इथे बघा, मुलं खेळत आहेत. आणि आता मी तुम्हाला दाखवते आमचा तलाव. मत्स्य उत्पादन करण्यासाठी आम्ही इथे हे तलाव खोदलेला आहे. मी आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवते. हा बघा, हा आहे आमचा तलाव. आणि हे आमचे पप्पा आहेत, इथे तलावात जाल विणण्याचं काम करत आहेत. हे बघा, कोणी मासे चोरून नेऊ नये, पाक टाकू नये, जाळं टाकू नये म्हणून आम्ही हा असा प्रयत्न केलेला आहे. आणि ही बघा, तलावात उतरण्यासाठी ही एक होडी बनवलेली आहे आम्ही प्लॅस्टिकच्या ड्रमांची. बघा, हे बघा, असं आपण तलावात जाऊन असं काम करू शकतो. या तलावाच्या सर्व बाजूने अशी माडाची झाडं लावलेली आहेत. अजूनही काही ते झाडं लावलेली आहेत छोटी छोटी. हे बघा, आता मी ही तुम्हाला झाडं ही बघा, ही सर्व झाडं इथे आलेली आहेत. ही झाडं ओळखा पाहू, हे कोणतं झाड आहे मला कमेंटमध्ये सांगा. हे बघा, हे झाड आहे, कोणतं आहे ओळखा बरं. ह्याच्यावर ज्या शेंगा येतात ना, त्याची आम्ही थंडीमध्ये पोपटी बनवतो. ती पोपटीची पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे की इथे कोकणामध्ये पोपटी कशी लावली जाते. हे तळ, ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे सोडलेले आहेत. जसे इथे सर्वात जास्त महाग विकला जातो तो जिताडा. माशांचा राजा म्हणजे कोकणातला जिताडा. त्याचं साधारण 800 रुपये किलो या भावाने तो जिताडा विकला जातो. आणि तसेच कटले, पापलेट मासे, खौल मासे, असे वेगवेगळ्या प्रकारचे मासे या तलावामध्ये सोडलेले आहेत. काही माशांची अंडी सोडलेली आहेत. आता 3 महिन्यांनी हे मासे जवळजवळ खाण्यालायक असे तयार होतील. मस्त. हे बघा, हे आहे चिक्कूचं झाड. आणि इथे बघू शकता, हे बघा, भेंडीची झाडं लावलेली आहेत. आता इथे फूल धरलेलं आहे भेंडीला, आता लगेचच भेंडी येणार आहेत. ही आहेत माडाची झाडं. हे शेवंती. हे बघा, आमच्या घराच्या समोरच हे एक मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे. मी तिथे जाऊन तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे हे मंदिर कसं आहे. इथून बघू शकता, असं आपल्याला मंदिर दिसते या तलावावरून. आणि हे मंदिर आहे म्हसोबा देवाचं. त्याला मोठा देव असंही म्हणतात. हनुमान जयंतीला इथे खूप मोठी यात्रा भरते. हे माझ्या बहिणीचं घर आहे आणि बाजूलाच माझ्या भावाने एक घर बांधलेलं आहे. आणि तिथे आमच्या गावात हा जो कळस दिसतोय ना, ते आहे आमच्या विनायकाचं देऊळ, गणपती बाप्पाचं देऊळ. तेही तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे.